नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मिळकतीचा वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी 7,000ची लाच घेताना कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यकास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। अंजना पंडित पवार, वय 36, तहसील कार्यालय कोपरगाव असे लाचखोर महिला महसूल सहाय्यकाचे नाव आहे। एसीबीच्या पथकाचे उपअधीक्षक अजित त्रिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, सचिन सुजूक, वैभव सुपेकर, हारून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली। अंजना पवार यांनी तक्रारदाराकडे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मिळकतीचा वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी 7,000च्या लाचेची मागणी केली। एसीबीच्या पथकाने अंजना पवार यांना 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। कोपरगाव तहसील कार्यालय येथे लाचेची रक्कम स्वीकारून स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केला। त्यांनी 7,000ची लाच पंचांसमक्ष स्वीकारली। न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकतीचे वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याच्या आदेशासाठी तक्रारदाराकडून 7,000ची लाच घेतल्याचा प्रकार कोपरगाव तहसील कार्यालयासमोर घडला आहे। याबाबत एसीबीने महिला महसूल सहाय्यक अंजना पवार यांना ताब्यात घेतले आहे। अंजना पंडित पवार असे लाच घेतलेल्या महिला महसूल सहाय्यकाचे नाव आहे। या संदर्भात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अंजना पवार यांच्याकडून लाचेची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। तहसील कार्यालयातील लाचेच्या प्रकारामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाले आहे। एससी न्यूजसाठी प्रतिनिधी अभिजित डांगे, नगर। धन्यवाद।